जय श्रीराम. ज्यावेळेला पापाचं घडं पूर्ण भरतं त्यावेळेला नाश निश्चित असतो. मध्यंतरी माझ्यावरती नागपूरचं प्रकरण झाल्याच्या नंतर इन्कम टॅक्सची नोटीस लागली. अरे मी पेन्शनर माणूस भाड्याच्या खोलीत राहतोय, मला काय इन्कम टॅक्सची नोटीस लावताय? 22-23 मध्ये काहीतरी म्हणे जास्त खर्च केला. अरे बाबा, मी पेन्शनच्या पलीकडे दुसरं काही नाहीये माझ्याकडे आणि ते मी सिद्ध केलंय. दररोज माझी आई रडते की का केलं असं आपल्याबरोबर, का केलं असं आपल्याबरोबर. आणि मला असं वाटतं की भगवंतानी ते ऐकलं आणि म्हणून काही असे दस्तावेज मला मिळाले ज्याच्यातनं स्पष्ट होतंय की जे विधान मी मागं केलं होतं की कन्नडच्या आमदारांचं इलेक्शनच चुकलंय, कारण की त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कोर्टात शपथपत्र वेगळं दिलं आणि निवडणूक आयोगामध्ये शपथपत्र वेगळं दिलं. कोर्टातल्या शपथपत्रात त्या म्हणतायत की माझ्याकडे एकही रुपया नाहीये आणि निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात कोट्यावधी रुपये आहेत. एवढंच नव्हे तर जे शपथपत्र छत्रपती संभाजीनगर न्यायालयात दिलंय त्याच्या तारखांच्या अगोदरच त्यांच्याकडे प्रॉपर्टी असल्याचं निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात म्हटलेलं आहे. म्हणजे हा 100% फ्रॉड झालाय आणि फ्रॉड झाल्यामुळे स्पष्टपणाने माझं मत त्यांची आमदारकी जाते आणि त्या जेलमध्ये जातात. या संदर्भातले दस्तावेज आणि तक्रार पोलीस ठाण्यात मी आता दाखल केलेली आहे. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रार्थना आहे की आपल्यावरती जे अनेक लोक सातत्याने उगाचच असं आपण म्हणूया की आरोप करत असतात की तुम्ही चुकीचं काम करणाऱ्या लोकांना पाठीशी घालता, ते पुसण्याची आज आपल्यावरती एक जबाबदारी आलेली आहे. थेट न्यायालयात आणि थेट निवडणूक आयोगात चुकीचे शपथपत्र दिल्याचे थेट पुरावे आहेत आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. आता माझी प्रार्थना आहे की कारवाई व्हावी. आपला तो बाळू आणि शेजारचं ते कार्ट असं आता नका. आता जो चुकलाय त्याला शासनाने शासन केलंय असाच तगडा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे आहे. म्हणून मी प्रार्थनापूर्वक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण पोलिसांना सांगून ही कारवाई करा. फ्रॉड 420 7 वर्षाची सजा आहे. तातडीने अटक करून यांना जेलमध्ये घाला, कारण की सबळ पुरावे त्यांचे स्वतःचे आहेत, माझे नाही आहेत. आणि आपण नाही घातलं तर कुठेतरी पुन्हा एकदा आपण वाचवायचाच प्रयत्न करताय. मला आज कारण नसताना अनेकदा जेल झाली ज्याच्यामध्ये कुठलाही पुरावा नव्हता, पण मी इथं पुरावा देतोय. आणि जर तुम्ही थांबलात साहेब तर महाराष्ट्राच्या जनतेने जे तुमच्यासाठी केलंय, मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातनं तुमचं वागणं मग होणार नाही. माझ्याही इथून पुढे जीवाला काही झालं की आज तक्रार मी दाखल केली, काही होऊ शकतं, नवीन गुन्हे खोटे दाखल होऊ शकतात. प्रार्थनापूर्वक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आता मी पुराव्यात सकट उतरलोय, आता कारवाई करा.